नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संकेत स्वागत करतो आपल्या मॅथ सिम्प्लिफाईड मध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टॅट्स हा कंबाईन ग्रुप बी आणि कंबाईन ग्रुप सी मध्ये विचारला जाणारा अतिशय महत्त्वाचा चॅप्टर आहे. स्टॅट्स मध्ये शक्यतो दोन टाईप पडतात. पहिला असतो आपला ग्राफ आणि दुसरा असतो मीन, मीडियन आणि मोड. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे मीन, मीडियन, मोड हे अतिशय कमी वेळात 30 ते 40 मिनिटांमध्ये आपण सगळं कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. यापेक्षा जास्त तुम्हाला काहीच करायचं नाहीये. मीडियन आणि मोड हे दोन खूप कॅल्क्युलेटिव्ह फॉर्म्युले आहेत. खूप मुलांना भीती वाटते, पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे फॉर्म्युले कसे लक्षात ठेवायचे, तसेच एक्झाम प्रेशरमध्ये तुम्ही समजा काही कारणाने विसरला तर विदाउट फॉर्म्युला न वापरता तुम्ही प्रश्न कसा टॅकल करू शकता, फक्त 5 ते 10 सेकंदामध्ये आपण बघणार आहोत. तर सुरू करूया आपल्या बेसिक कन्सेप्टसाठी. सांख्यिकीमध्ये मुख्यतः हे तीन मेन टर्म्स असतात: मीन, मीडियन, मोड आणि रेंज. मीन म्हणजे काय? आपलं बेसिक ॲव्हरेज, जे आपण ऑलरेडी सिलेबसमध्ये शिकलेलो आहे तेच. आपण एक फॉर्म्युला बघूया. मीन म्हणजे काय? सगळ्या संख्याची बेरीज, सगळ्या ज्या संख्या असतात त्याची बेरीज भागिले किती एकूण संख्या आहेत, एकूण संख्या. ॲडिशन ऑफ ऑल नंबर्स डिवाइड बाय टोटल नंबर्स. हे बेसिक आहे, आपलं झालेले आहे. मीडियन म्हणजे काय? नावाप्रमाणे मीडियन, मध्य. ए बी सी हे संख्या, तीन संख्या असतील तर मधली संख्या बी. बी हा आपल्या संख्येचा मीडियन. 1 2 3 4 अशा कुठल्या संख्या असतील चार, तर मधल्या कुठल्या दोन संख्या आहेत, मधल्या दोन संख्या इकडे एक राहिली, इकडे एक राहिली, मध्ये दोन. दोन संख्येची बेरीज भागिले 2, या मधल्या दोन संख्येची सरासरी घ्यायची. हे आपलं मीडियन. मोड म्हणजे काय? एखाद्या संख्येचा असा ग्रुप आहे, खूप साऱ्या संख्या आहेत आणि एखादी संख्या जास्त वेळा जी रिपीट करते ती आपला बहुलक असतो. आपण एक्झाम्पल घेऊ तेव्हा आपण डिटेलमध्ये बघणारच आहोत. रेंज म्हणजे काय? अशा खूप साऱ्या डेटा आहे, 1000 500 किती पण असतील, तर सगळ्यात मोठी संख्या वजा सगळ्यात छोटी संख्या हे आपला रेंज, विस्तार. चला आपण एकाच एक्झाम्पल मधून सगळं सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. मीन सरासरी, सगळ्या संख्येची बेरीज भागिले एकूण संख्या. सगळ्या संख्येची बेरीज मी मुद्दामून फॉर्म्युला लिहित नाही, कारण की एक्झाम मध्ये पण तुम्हाला फॉर्म्युला लिहायचा नाही आणि या खूप बेसिक गोष्टी आहेत म्हणून मी तशाच लिहितोय. 2 आणि 3 5, 5 आणि 3 8, 8 आणि हे 10 18, 18 आणि 10 28, 28 आणि हे 21 म्हणजे 49 आणि 1 50. 50 भागिले एकूण संख्या किती? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. शून्याने शून्य गेला 5. आपलं आलं मीन, मध्यमान, सरासरी, एव्हरेज 5. मीडियन म्हणजे मधली संख्या. मीडियन काढायचे आपले 2-3 रूल्स आहेत, जे परीक्षेला मध्ये तुम्ही लक्षात ठेवायचे. कोपऱ्यामध्ये लिहू शकता मीडियनच्या बाजूला. संख्या सगळ्या एकतर चढत्या क्रमाने किंवा उतरत्या क्रमाने, असेंडिंग ऑर्डर किंवा डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लावून घ्यायच्या. चेक करा एकदा असेंडिंग ऑर्डर मध्ये आहेत का? इथपर्यंत आहेत, हे 10 मध्ये आला, एक पहिले पाहिजे होतं. चला लिहून घेऊया. 1 2 3 वेळा 2 2 वेळा 3, 5 2 वेळा, परत 7 3 वेळा, 1 2 3 लिहिल्या. सगळ्या चढत्या क्रमाने लिहिल्या. चला रूल नंबर 1. रूल नंबर 2, चेक करा ह्यावरती 10 संख्या सगळ्याच्या सगळ्या लिहिल्या का? एक्झाम प्रेशर मध्ये सिली होतात, इथे सिली होण्याचे चान्सेस आहेत, तुम्ही बाजूला लिहून ठेवा. सिली कुठे होतात? कधी असतात? 10 संख्या आणि आपण कॅल्क्युलेट करतो 9 संख्या. एकदा चेक करायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. चला 10 संख्या आहेत. फॉर्म्युला असतो n+1/2 n/2, पण ना बरोबर आहे, पण सध्या लक्षात नका देऊ. हे 4 सोडल्या, इकडच्या 4 सोडल्या, मध्ये राहिल्या 2. 2 संख्या 2 मीडियन असू शकत नाही, त्याची सरासरी काढायची. 10 भागिले 2 उत्तर आलं 5. डिटेलमध्ये आपण बघणार आहोत, फक्त एक ओव्हरव्ह्यू आहे. आपण काय करणार आहोत? मोड म्हणजे काय? बहुलक. 3 दोनदा आलाय, 5 दोनदा आलाय, 7 3 वेळा आलाय. जी संख्या जास्त वेळा येते ती आपला मोड असतो, 7. चला रेंज, विस्तार. सगळ्यात मोठी संख्या कुठली दिसते? 10. सगळ्यात छोटी संख्या 2 नाही, 2 पेक्षा काय कमी दिसते का? 1. मोठी संख्या वजा लहान संख्या 9. तुम्ही इथे कोपऱ्यामध्ये फॉर्म्युले लिहू शकता. मी सगळं ओरली सांगतोय. रिव्हिजन बॅच आहे, मेन्सच्या विद्यार्थ्यांसाठी आहे, जी खूप शार्प मुलं आहेत. सो हे तुम्ही तुमचे नोट्स काढायचे. आता आपण मीन
मीडियन मोड बघितलं, आता त्याच्याबद्दल रिलेशन असतं SSC, रेल्वे, फेवरेट क्वेश्चन आणि आयोग इथूनच प्रश्न उचलतात. सो आपण एक पुढची तयारी ठेवली आहे. मोड इज इक्वल टू 3 मीडियन मायनस 2 मीन. फॉर्म्युला कसा लक्षात ठेवायचा? मोड बहुलक नेहमी मोठं असतं म्हणून बरोबर मीडियन. मीडियन नेहमी मध्ये असते, मीन राहिलं काय ते मीन बाजूला, मध्ये वजा बाकी 1 3 2. मीडियन स्पेलिंग बघा खूप मोठी आहे म्हणून मोठा अंक समोर 2. फॉर्म्युला पाठ करा, बाजूला लिहून ठेवा. तुमचे शॉर्ट नोट्स चॅप्टर सुरू करण्याच्या अगोदर एक पेज ब्लँक सोडा, त्याच्यावरती आजचे सगळे फॉर्म्युले नोट डाऊन करा. पहिला फॉर्म्युला, या फॉर्म्युल्यावर आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. परत एकदा व्हिडिओ पॉज करा, तुम्ही तुमचा प्रयत्न फॉर्म्युला लिहिण्याचा प्रयत्न करा. चला, मोड इज इक्वल टू 3 मीडियन मायनस 2 मीन. मोड काय दिलाय? कधी पण आपल्याला दोघांचा डेटा दिलेला असतो आणि तिसरे डेटा फाइंड करायला विचारतात. मोड काढायला विचारले, 3 इंटू मीडियन 26 वजा 2 मीन 25. 25 दुने 50, साहित्रिक 18, 8तून 0 गेले 8. सगळं सॉल्व्ह करायची गरज नाही, तुम्ही युनिट डिजिटने सुद्धा काढू शकता. डिटेलमध्ये करूया. साहित्रिक 18 हातच्याला 1, 3 दुने 6 आणि 1 7. 8तून 0 गेला 8, 7तून 5 गेले 2. 28 आलं आपलं उत्तर. चला नेक्स्ट क्वेश्चन. हा होमवर्कसाठी आहे, सेम आहे. मीडियन दिला आहे, मोड दिला आहे, आपल्याला मीन फाइंड करायचं आहे. उत्तर कमेंटमध्ये मला जरूर कळवा. नेक्स्ट क्वेश्चन. मीन म्हणजे मध्यमान, आपली बेसिक सरासरी. त्याच्यामध्ये टोटल 3 टाईप आहेत. 3 टाईपचे प्रश्न विचारले जातात. त्यातला टाईप नंबर 1 म्हणजे आपण बेसिक, आपण सरासरी. मीनचा फॉर्म्युला काय? सगळ्या संख्येची बेरीज भागिले एकूण संख्या. सगळ्या संख्येची बेरीज करा. 58 53 प्लस 57 प्लस 63 प्लस 77 भागिले एकूण संख्या किती आहेत? 1 2 3 4 5 6 भागिले 6 येईल ते आपलं उत्तर. कॅल्क्युलेशन गुणाकार भागाकार तुम्ही करू शकता, पण आपली रिव्हिजन बॅच आहे. आपण स्मार्ट, तरी मेन्सचे विद्यार्थी हुशार मुलं आहेत, त्यांच्यासाठी आपण एक स्मार्ट मेथड. हे सगळं करायचं नाहीये, डेटा छोटा आहे, इझिली तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. परंतु जेव्हा आकडे खूप असे विचित्र येतील, 3 अंकी येतील, 4 अंकी येतील, तेव्हा हे खेळत नाही बसायचं. कुठली पण संख्या एक बाहेर काढा. 60ला बाहेर काढलं मी. तुमच्यासाठी नवीन मेथड आहे, ह्याला म्हणतात ॲझ्युम मीन मेथड. ॲझ्युम मीन मेथड. ॲझ्युम म्हणजे कुठली पण संख्या मानायची. 60 काढलं, समजा मी ते 60 काढलं, तर कितीने कमी आहे 60पेक्षा? 2ने कमी. इथे 53 7ने कमी, 57 3ने कमी, हा 3ने जास्त, 4ने जास्त आणि हा 17ने जास्त भागिले 6. काय केलं आपण? फक्त 60 बाहेर काढला. का? कॅल्क्युलेशन कमी करण्यासाठी. प्लस 3ने मायनस 3 कट, 17 आणि 4 21, मायनस 2 मायनस 9, 21 मधून 9 गेले, किती राहिले? 12. 60 अधिक 12 भागिले 6, 6 दुने 12, 60 आणि 2 62. हे आपलं उत्तर. एक्झाम मध्ये एवढं सगळं करायचं आहे का? ही स्टेप लिहायची आहे का? नाही, हेच मला समजण्यासाठी होतं. परत एकदा व्हिडिओ पॉज करा किंवा पॉज करून नेक्स्ट प्रश्न ट्राय करा. बघा आता किती कॅल्क्युलेटेड डेटा आहे. तुम्ही हे सगळं कॅल्क्युलेट नाही करायचं, तुम्ही फक्त फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स मध्ये तुम्ही हे सगळं कॅल्क्युलेट करू शकता. चला, पेपरमध्ये कसा अप्रोच घ्यायचा, पेपरमध्ये कसं लिहायचं ते सांगतो. सरासरी काढायला विचारले, डेटा बघा 172 ते 180, अजून कुठले 188 पर्यंत आहे. 172 ते 188 पर्यंत आहे. रेंज बघा. हा चला, रेंज कसा काढायचा? ही आपली रेंज. रेंज काढायला विचारलं असतं तर उत्तर आलं असतं 16. आपल्याला मीन काढायला विचारले, तर तुम्ही एवढं सगळं करायचं का? नाही. तुम्हाला जे आवडेल तो मीन ॲझ्युम करा. मला इथे 180 आवडला, कारण की कॅल्क्युलेशन थोडं सोपं होतं. 180 आवडला. किती त्रास असतो ते बघता. आपला किती संख्या आहेत? 1 2 3 4 5 6 7 8. 8 संख्या आहेत. 180 मी कॉमन काढला. 180 पेक्षा कितीने कमी? 8ने कमी. हे 2ने कमी, 5ने कमी, 8ने जास्त,
8ने जास्त, 5ने जास्त, 2ने जास्त, 0 तेवढंच आहे. आता सगळ्याची आपल्याला बेरीज करायची आणि इथे लिहायची. -8ने +8 गेला, -2ने +2 गेला, -5ने +5 गेला, राहिलं 8. 180 अधिक 8 आणि 8 एकदा गेला, उत्तर आलं 181. बघा किती कॅल्क्युलेशन सोपं झालं. ते समजा तुम्ही इथे सगळ्यांची बेरीज करून मग परत 8ने भाग द्यायचा, खूप कॅल्क्युलेटिव्ह पडतं. त्याच्यामुळे ही मेथड तुम्ही एक्झाम मध्ये वापरू शकता. ही मेथड एवढ्याच प्रश्नापुरती आहे का? तर नाही. पूर्ण आपण हा चॅप्टर याच मेथडने सॉल्व्ह करायचा प्रयत्न करणार आहोत आणि तुमचा कितीतरी वेळ वाचेल. ही मेथड आवडली असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा. चला पुढचा प्रश्न. टाईप 2. टाईप 2 काय? जर मीनचाच टाईप 2 आहे बरं का. जर 14, 18, 22, 24, 30, 32 यांची वारंवारता अनुक्रमे 5, 11, 14, 9 असेल तर त्यांचा मध्यमान, मीन, ॲव्हरेज, सरासरी काय असेल? म्हणजे काय बोलतात हे 14 किती वेळा लिहिले? 5 वेळा लिहिले. 18 11 वेळा लिहिले. हा आपला एकूण प्रश्न आहे, पण याची वारंवारता दिली त्याच्यामुळे आपण टेबल फॉर्मॅटमध्ये पण लिहू शकतो. हे 14 आपल्याला किती वेळा दिले? वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सी एफ 5 वेळा, 18 11 वेळा. हे टेबल फॉर्मॅटमध्ये पण देऊ शकतात. हा प्रश्न लिहून घ्या. हा प्रश्न सेम अशा फॉर्मॅटमध्ये सुद्धा विचारू शकतात, म्हणून मी इथे टेबल फॉर्मॅटमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे. चला, तर मीन कसा काढतात? एकूण संख्या नेहमी खाली फ्रिक्वेन्सी मोजायची असते, खाली एफ लिहायचा असतो, फ्रिक्वेन्सी, वारंवारता. 5 आणि 11 16, 16 आणि 14 30, 30 आणि 9 किती झाले? 39, 39 आणि 11 झाले 50. 14 किती वेळा आहे? 5 वेळा. प्लस 18 किती वेळा आहे? 11 वेळा. प्लस 22 किती वेळा आहे? 14 वेळा. डॉट 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 डॉट. हे सगळं तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. आता तुम्ही इथे गुणाकार करत बसला तर तुमचा पेपर राहिला बाजूला. आयोगाची किंवा प्रश्न सेट करण्याची अजिबात इच्छा नाही की तुम्ही गुणाकार भागाकार करत बसावं. आपण स्मार्ट मेथड करूया. हे तुम्ही करू शकता. उत्तर फाइंड आउट करू शकता. जी बेरीज येईल भागिले 50 हे आपलं येईल उत्तर. पण मी सगळं रफ करतो आणि आपण स्मार्ट मेथडने सॉल्व्ह करायचा प्रयत्न करूया. सेम मेथड कुठली पण एक ॲज्युम करा, सरासरी काही पण ॲज्युम करा. ऑप्शनकडे नजर टाकायची. 20, 21, 22, 23 तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही ॲज्युम करा. 22 ॲज्युम करायचं तर 22 ॲज्युम करा, 20 करायचं असेल तर 20 करा, तुम्ही तुमच्या इच्छा. समजा उदाहरणार्थ मी इथे 20 मानतो, तुम्ही 22 घेऊन पण ट्राय करू शकता. समजा इथे मी 20 मानलं तर 20 14 कितीने कमी आहे? -6 ने, -2 ने, +2, +6, +10, +12. तुम्ही इथे 22 पण घेऊ शकता. इथे 22 घेतलं असतं तर किती आलं असतं? -8, -4, 0. ठीक आहे. आपण एक सॉल्व्ह करूया. -6 गुणिले -5, -30, -22, +28, +54. हे बेसिक पाढे आहेत, आपल्याला पाठ असतात, त्याच्यामुळे आपण हे फटाफट लिहून घेतलं. 22 गुणिले 14 मग तुम्हाला सेपरेट करावं लागणार, 22 14 वगैरे वगैरे वगैरे. त्याच्यामुळे आपण हे शॉर्टमध्ये, आपली फ्रिक्वेन्सी आहे 50. कसं करू शकतो? चला पटापट छोटे छोटे पेअर बनवा, कुठे कुठे जे सोपे वाटतील तेवढे. 28 मधून 22 गेले, किती राहिले? 6. ते मी लिहितो 6. अजून काय राहिलं? हा 54 आणि 6, 54 आणि 6. चला आता बेसिक कॅल्क्युलेशन. 54 आणि 6 60. 60तून हे किती राहिले? 60 आणि 60 120 वजा 30. बेसिक कॅल्क्युलेशन पर्यंत आपण येऊन पोहोचलेलो आहे. 120 वजा 30 90. 90 आणि 60 150. बेसिक आहे. शून्यातून शून्य गेला, 20 + 3 5 त्रिक 15. उत्तर आलं आपलं 23. बघा किती पटकन आपण कॅल्क्युलेशन केलं. काय केलं? फक्त आपण एखादी गोष्ट बाजूला काढली, 20 बाजूला काढलं. तुमची इच्छा असेल तर तुम्ही 22 बाजूला करून ट्राय करा. 22 काढल्यामुळे काय होईल? डायरेक्ट 0 होईल. त्याच्यामुळे खूप गोष्टी सोप्या पडतील. चला टाईप
3. टाईप 2 तुम्हाला अजून समजा अशाच प्रश्नाची प्रॅक्टिस करायची असेल तर काय करायचं, व्हिडिओ या क्वेश्चनचा स्क्रीनशॉट काढा, ChatGPT वर टाका आणि तिथे लिहा मी MPSCचा विद्यार्थी आहे, माझी ही परीक्षा आहे, मला अशाच सेम प्रकारचे प्रश्न जनरेट करून द्या ऑप्शन सकट, तुम्हाला ऑप्शन सकट सगळे मिळून जाईल, सोल्युशन पण देतात ते. ठीक आहे. टाईप 3. पहिल्या टाईप मध्ये काय होतं, बेसिक डेटा होता. सेकंड टाईप मध्ये काय होतं, डायरेक्ट सांगितलेलं की एक 10च्या व्हॅल्यू 6 आहे, 20 आहेत. आता काय दिले, आपल्याला एक ग्रुप करून दिले, ह्याला म्हणतात ग्रुप. 10 ते 20 मध्ये काही अंक असू शकतात, ते 6 वेळा आहेत. 20 ते 30 मधले अंक सेम प्रश्न होतो तयार, फक्त आपल्याला काय करायचं आहे, ह्याचा ऍव्हरेज घ्यायचा आहे. 15, 25, 35, 45, 50. ठीक आहे. सॉरी, इथे 50 नाही येणार, इथे येणार 55. 55 झालं सगळं ओके. ठीक आहे. मेथड नंबर 1 आपली बेसिक, 10 6 आणि 10 16, 16 आणि 14 30, 30 आणि हे 17 47 जातं. परत एकदा आपण करूया, 16 आणि 14 30, 30 आणि 12 30 आणि 12 42 आणि 5 47. 47 बघा डेटा किती कॅल्क्युलेटिव्ह आला. हे सगळे प्रिव्हियस इयरचे आहेत, कुठे ना कुठे मनाने मी एकही प्रश्न घेतलेला नाहीये. 15 गुणिले 6 प्लस 25 गुणिले 10 प्लस 35 गुणिले 14 अँड सो ऑन, जे येईल हे आपलं उत्तर. पण हे किती कॅल्क्युलेटिव्ह झालं, एक्झाम मध्ये काय करायचं, सेम हे 15 25 एक्झाम मध्ये कसं लिहायचं ते सांगतो, प्रश्नपत्रिकेवरतीच हे सगळं फटाफट फटाफट लिहून घ्यायचं. चला इथपर्यंत तुमचा अर्धा प्रश्न सॉल्व्ह झाला. काहीतरी आपण ॲज्युम करूया, समजा मी मांडलं माझा एव्हरेज 35 आहे, 30च्या आसपास आहे सगळं मॅक्झिमम ऑप्शन, मी मानलं माझा उत्तर 35च्या आसपास आहे. ठीक आहे, मी 35ला कॉमन केलं, 35ला कॉमन घेतल्यामुळे काय झालं, इथे वजा 20 वजा 10 0, 35 पेक्षा 10 ने मोठं, 25 पेक्षा 20 ने मोठं. चला 20 गुणिले 6 120 वजा 100, शून्याने 14ला गुणलं शून्यच, काय येणार नाही. 10 गुणिले 12 120, 20 आणि 100 भागिले 47, 120चा 120 गेला, 100चा 100 गेला, 0 भागिले 47 0, आलं आपलं उत्तर 35. बघा किती वेळ लागला. चला फर्स्ट स्टेप आपण काय लिहिली, पेन बाजूला ठेवा आणि माझ्यासोबत रिकॉल करायचा प्रयत्न करा. फर्स्ट स्टेप काय केली आपण, मधली संख्या काढली, मधली संख्या मिडल टर्म. सेकंड काय केलं आपण, मीन ॲज्युम केला. थर्ड स्टेप आपण काय केली, कम्पेअर केलं, कितीने कमी कितीने जास्त. आणि फोर्थ काय केलं, कॅल्क्युलेशन केलं. ठीक आहे, हे रिपीटेड आहे, हे स्टेप तुम्ही लिहून ठेवा एका तुमच्या शॉर्ट नोट मध्ये आणि मॅक्झिमम टाइम रिवाइज करा. चला नेक्स्ट क्वेश्चन, आपण मीनचे तिन्ही टाईप कव्हर केलेले आहेत, आता मीडियनचे आपण 3 टाईप कव्हर करणार आहोत. फर्स्ट टाईप मध्ये काय, बेसिक आपला टाईप. रूल नंबर 1, मीडियन काढायचा, अरेंज करा. काय अरेंज करायचं, डेटा अरेंज करायचा, असेंडिंग ऑर्डर मध्ये अरेंज करा किंवा डिसेंडिंग ऑर्डर मध्ये अरेंज करा. पण जनरली आपली ह्युमन टेंडन्सी की आपण ओळीने चढत्या क्रमानेच लावू. पहिली सगळ्यात सगळी संख्या कुठली, एक अंकी कुठली, 7 आणि 9. पहिले 7 घेतला, 9 घेतला. 11च्या पाड्यात काय येतं, 11च्या लाईन मध्ये 12 15, अजून काय 18 25 30. चेक करा, 1 2 3 4 5 6 7, 1 2 3 4 5 6 7. दुसरी स्टेप काय केली, मी चेक केलं सगळे नंबर लिहिलेत का. ठीक आहे, इकडून 3 सोडले, इकडून 3 सोडले, राहिली मधली संख्या 15, आलं मीडियन. किंवा असं तुम्हाला करायचं नसेल तर टोटल किती संख्या आहेत माझ्या, 7 संख्या, इकडे 3 असतील, इकडे 3 असतील, मध्ये असेल आपली मीडियन, मग चौथी टर्म 3 सोडून चौथी टर्म. तुम्ही या मेथडने पण करू शकता किंवा सरळ लाईन मारून इकडचे 3 गेले, इकडचे 3 गेले, राहिलं मधलं. एक्झाम अप्रोच, स्टुडंट अप्रोच, कुठला फॉर्म्युला नाही, काय नाही, जसं पेपरच्या प्रेशरमध्ये जसं डोकं चालतं तसंच सांगितलंय, काय एक्स्ट्रा फॉर्म्युले करायचे नाहीत. सेम प्रश्न
आता इथे किती संख्या होत्या? 7 होत्या. त्याच्यामुळे आपण इझिली इकडे 3 मधली संख्या केली. आता इथे संख्या सेम डेटा आहे. नोटीस कराल तर इथपर्यंत मी सेम डेटा ठेवलाय. फक्त एक गोष्ट ऍड केली. चला, स्टेप नंबर 1 अरेंज करा. 7, 9, 12, 15, 18, 22, 25, 30. 1, 2, 4 आणि 4 आणि 4 8. इथे 4, इथे 4. चला, फर्स्ट स्टेप क्लिअर. दुसरी स्टेप चेक करायची होती, क्लिअर. तिसरी स्टेप काय? इकडे 3 गेले, इकडे 3 गेले. मधली संख्या इथेच कुठेतरी येईल, माहित नाही काय येणार. त्याच्यामुळे दोन्ही संख्येचा बेरीज करायची आणि 2ने भाग द्यायचा. ठीक आहे, मी सगळं बरोबर घेतले ना डेटा? हा, 11 हातच्या लेख 33 भागिले 2. किती येईल उत्तर आपलं? 16.5. 16.5 ऑप्शन मध्ये नाहीये. ऑप्शन काहीतरी चुकीचं आहे. कन्सेप्ट कळली तुम्हाला? कन्सेप्ट कळणं महत्वाचं आहे. ऑप्शन चुकीचे आहे, इग्नोर इट. चला, पहिला टाईप कव्हर केला आपले. पहिल्या टाईप मध्ये पण 2 बनतात. एक तर इव्हन नंबर, हे बघा, हे 7 संख्येवाला पण मधली टर्म काढली, 8 संख्येवाली पण मधली टर्म काढली. चला, पुढचा टाईप नंबर 2, मीडियन काढा. आता इथे कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी नावाचा टर्म इंट्रोड्यूस झालाय. आतापर्यंत आपण केलं नव्हतं, संचित वारंवारता. ठीक आहे, मी पहिले कसं फाइंड करायचं ते सांगतो आणि नंतर आपण काय केलं ते सांगतो. 5 संख्या 4 वेळा लिहिली, 10 संख्या 6 वेळा लिहिली. म्हणजे काय लिहिले? 5 4 वेळा लिहिली, 10 6 वेळा लिहिली. ठीक आहे, असं हे लिहिले. आपण एवढं सगळं जागा नसल्यामुळे आपण टेबल फॉर्मॅट लिहिले की 5 आम्ही 4 वेळा लिहिले, 10 6 वेळा लिहिले. कम्युनिटी फ्रिक्वेन्सी पटापट काढून लिहिल्या. पहिल्या स्टेप 4 आहे तसाच्या तसा लिहा. 4 आणि 6 10. तिरकी ऍडिशन करायची. 4 आणि 6 10, 10 आणि 10 20, 20 आणि 5 25, 25 आणि 5 30. ही आला आपला n. ठीक आहे, इथपर्यंत कळलं. फक्त फॉलो करा, ब्लाइंडली फॉलो करा. आता का लिहिलं ते सांगतो. संचित वारंवारता म्हणजे काय? हे इथपर्यंत किती व्हॅल्यू आहे? 4. इथपर्यंत 4 आणि 6 10, 4 आणि 6 10 आणि 10 20. आलं? 4 6 10, 10 आणि 10 20 आणि 20 आणि 5 25. सेम, ह्याला म्हणतात कम्युनिटिव्ह फ्रिक्वेन्सी, संचित वारंवारता. ठीक आहे. आता आपल्याला काय सांगितलंय? मीडियन. मीडियन काढायचा फॉर्म्युला n/2, 30 भागिले 2. आला आपलं 15. हे उत्तर ऑप्शन मध्ये असू शकतं, पण आपण टिक करायचं नाही. ही झाली तुमची सिली. सिली कशी अवॉइड करायची? उत्तर 15. चुक. तर 15 कुठे लाई करणार आहे? आपलं संचित वारंवारता बघायची. 15 कुठे वार करणार आहे? 15 10 नंतर 20 आले. 10 नंतर 15 कुठे असू शकतं? इथे असू शकतं. मग हे सिलेक्ट करायचं आणि ही जे एक्स लिहिलेलं असतं ना, लकीली आपला आन्सर 15 आलाय. लकीली इथे तुम्ही सिली करून सुद्धा तुम्हाला फुल मार्क्स मिळू शकतात, पण प्रत्येक वेळी असं होत नाही. ठीक आहे, इथे लकीली इथे 15 आले, त्याच्यामुळे तुम्ही वाचला. इथे समजा काहीतरी वेगळं असतं. इथे समजा 25, इथे 17 असतं. उदाहरण, मी 17 इथे क्वेश्चन चेंज केला तुमचा. ठीक आहे, 17 असतं. तर तुमचं येणारं उत्तर, प्रश्न चेंज केल्यावर तुमचं येणारं उत्तर, वेट मी सगळं रफ केलं, मिस्टेकली सगळं रफ केलं. फटाफट आपण सॉल्व्ह करूया. मी इथे प्रश्न चेंज केला तुमचा, इथे लिहिलं मी 17. 4 10 10 10 20, 20 आणि 5 25, 25 आणि 5 30. n आला 30, n/2 आला 30 भागिले 2 म्हणजे 15. 15 हे उत्तर सिली होऊ शकतं. सिली टाळण्यासाठी काय? हे 15 कुठे लाई करतं? 10 नंतर 15 कुठेतरी असेल 20 अगोदर. 10 नंतर आहे, म्हणजे आपलं येणारं मीडियन आन्सर आलं होतं 17. हे आपलं आन्सर. चला, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता हे डायरेक्ट व्हॅल्यू दिली. आता आपला ग्रुप डेटा आला. थर्ड टाइप काय आहे? ग्रुप. बघा, ग्रुप. हा, आता मगाशी मी मुद्दाहून टेबल आडवा दिला होता, आता टेबल इथे मुद्दाहून उभा घेतला आहे. का? परीक्षेमध्ये तुम्ही कसंही येऊ शकता. मी तुम्हाला आडव्या टेबलवरती शिकवलं होतं, आता उभा टेबलवरती सेम. पहिली आहे तशीच लिहायची,
तिरकस ऍडिशन करायची. 2 आणि 8 10, 10 आणि 12 22, 22 आणि 20 42, 42 आणि 8 50. हे आले आपला n ची व्हॅल्यू. आपण मीडियन कशी फाइंड करतो? n/2. हा आपला आहे फॉर्म्युला. n/2 n/2 किती आला? 25. आता 25 कुठे लाई करतं? 25 कुठे लाई करतं? 22 नंतर येणारं उत्तर आपलं 25 इथे कुठेतरी आपलं लाई करेल या बॉक्समध्ये. आन्सर काय दिले? 150 ते 160 शोधा. 150 ते 160 कुठे आहे? नाहीये. का? कारण की यासाठी तोच डेंजर वाला फॉर्म्युला यूज होतो. फॉर्म्युलाकडे नीट लक्ष द्या. इंटू एच. खूप साऱ्या स्टँडर्ड बुक मध्ये इथे एफ, छोटा एफ, स्मॉल एफ असतं. खूप सारे विद्यार्थी कन्फ्यूज होतील तुमच्या बुक्स मध्ये, किंवा कुठल्या टीचरने तुम्हाला सांगितलं असेल की ते एफ, छोटा एफ, स्मॉल एफ कन्फ्यूज होतात, कुठला एफ लिहायचा असतो. त्याच्यामुळे इथे मी मुद्दाम CF लिहिलाय. आता हे काय लिहिलंय ते मी एक पॉइंट तुम्हाला एक्सप्लेन करतो. चला, फॉर्म्युला आहे, स्क्रीनशॉट मारा किंवा तुमच्या वहीत लिहून घ्या. हा एल असतो. समजा आपलं उत्तर आलं 150 ते 160 मध्ये. ही असते आपली लोअर लिमिट. ही असते आपली अप्पर लिमिट. याला म्हणतात लोअर लिमिट, याला म्हणतात अप्पर लिमिट. हा असतो एल, लोअर लिमिट वाला. n/2 आतापर्यंत तुम्हाला समजलं असेल काय असतं. CF म्हणजे असते काय? कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, संचित वारंवारता. पण ही संचित वारंवारता आपल्याला प्रिसिडिंग नंबरची घ्यायची. प्रिसिडिंग म्हणजे काय? आधीच्या वर्गाची. ठीक आहे. F म्हणजे काय? आपली नॉर्मल वाली फ्रिक्वेन्सी. H म्हणजे काय? या दोघांचा जो डिफरन्स असतो त्याला म्हणतात हाईट किंवा क्लास विथ. बघा, क्लास साईज, क्लास विथ किंवा हाईट, व्हॉट एव्हर तुम्हाला जे वाटतं ते. फॉर्म्युला एकदा पाठ करा आणि टेन्शन नका घेऊ. हा फॉर्म्युला एक्झाम मध्ये क्लिक नाही झाला तरी विदाउट फॉर्म्युला आपण 5 ते 10 सेकंदामध्ये आपण अटेम्प्ट करणार आहोत. ठीक आहे. चला, आपली कम्युनिटी फ्रिक्वेन्सी काय आली? मी इथे पेन चेंज करतो. इथे ही आली. मी पेपरमध्ये सगळं लिहायचं नाही, पण इथे कम्युनिटी फ्रिक्वेन्सी ही आपली आली. ही आपली नॉर्मल फ्रिक्वेन्सी आली. हा लोअर लिमिट आला. हा n/2 आला. फटाफट आपण टाकूया. 150 प्लस n/2 काय आला? 25 वजा कम्युनिटी फ्रिक्वेन्सी नेहमी अगोदरची घ्यायची 22 भागिले एफ किती आला? 20. हाईट किती आहे? डिफरन्स 10. 150 प्लस 3 भागिले 20 गुणिले 10. 1 शून्याचा 1 शून्य गेला. 3चा निम्मा 1.5. 150 अधिक 1.5 1 5 151.5. ठीक आहे. हे सगळं करायला तुम्हाला पेपरमध्ये कमीत कमी, किती तुम्ही फास्ट असाल तरी 50 सेकंद कुठे नाही गेले, आणि तुम्ही किती स्लो असाल तरी 1.5 मिनिटं तरी तुम्हाला पाहिजे. पण एक्झाम प्रेशर मध्ये फॉर्म्युलाच विसरला, टाइमच कमी आहे, काहीतरी मारायचं, तुक्का मारायचा. कसा मारायचा? चला, आज हम तुमको तुक्का मारना सिखाएगा. CF. चला काढूया, फटाफट लिहून घ्या. फक्त 10 सेकंदामध्ये बघायचं. हे 2 8 8 आणि 12 20, 20 आणि 20 काहीतरी चुकेले काय? 2 2 आणि 8 10. असे सिली होऊ शकतात. परत लिहितो मी. CF 2 2 आणि 8 10. हा, 10 आणि 12 22, 22 आणि 20 42, 42 आणि 8 50. ठीक आहे. आपली n/2 किती आला? 25 आला. आपलं 25 म्हणजे आपलं येणारं उत्तर या इथेच असणार आहे. 150 ते 160 मध्ये आपलं येणारं उत्तर असणार आहे. ऑप्शन बघा, 150 ते 160 मध्ये काय येऊ शकत नाही, 145 येऊ शकत नाही. हा, राहिले 2 ऑप्शन. 150 ते 160 मध्ये किती? 157 आणि 151. ठीक आहे. आता काय करायचं? एकतर आपण ट्राय करायचं. एकतर उत्तर आपलं रेंज बघा काय या 2 रेंजमध्ये, एकतर 155 पर्यंत असू शकतं किंवा 55च्या पुढे असू शकतं. हे कॅल्क्युलेट करा. हे किती आलं? हे 22 पर्यंत जात आहे. ठीक आहे. 22 पर्यंत आपलं हे आलं. हे किती जात आहे? खाली 8. कुठल्या साईडला पारडं जास्त झुकलेलं आहे? अगोदरच्या साईडला. का? इथे 22 आहे म्हणून येणारं उत्तर आपलं अगोदरच्या साईडला असणार. 150 ते 155 मध्ये किती ऑप्शन आहेत? एक ऑप्शन आहे.
151.5. हे सगळं करायला तुम्हाला मोजून 10 ते 15 सेकंद लागणार. हे मला एक्सप्लेन करायचं अजून जास्त टाइम गेला, पण जास्त टाइम नाही लागणार, तुम्ही प्रॅक्टिस करा. चला पुढचा प्रश्न. मोड एकच टाईप घेतोय. जास्त मॅक्झिमम प्रॅक्टिस करायची असेल तर गुगलला टाका किंवा SSC रेल्वेचं कुठल्याही प्रिव्हियस इयर सॉल्व्ह करा किंवा चॅट जीपीटी आपलं जिंदाबाद. मोड बहुलक काय आहे चेक करा. 4 किती वेळा आहे? एकदाच आहे. मोड म्हणजे काय? जी संख्या जास्त वेळा रिपीटेड आहे त्याला आपण मोड किंवा बहुलक म्हणतो. 5 किती वेळा आहे? एकदाच आहे. 6 1 2 3 7 एकदाच आहे. किंवा पेपरमध्ये काय करायचं, पटापट बघायचं. 4 ऑप्शनच्या खाली लिहायचं, ऑप्शनच्या बाजूला 4 1. चला कट. आता राहिलेलं बघायचं. 5 कुठे? 5 एकदा. चला कट. 6 किती वेळा आहे? 1 2 3 3 वेळा. 7 किती वेळा आहे? एकदा. चला आपले सगळे ऑप्शन चेक झाले. ज्याच्या खाली जास्त आलं आपलं उत्तर. चला टाईप 2. टाईप 1 बच्चावाला होता, आपण जास्त एक्झाम्पल नाही ठेवले. चला टाईप 2 मध्ये काय किती वेळा मोड विचारलंय? फ्रिक्वेन्सी बघा कुठे सगळ्यात जास्त आहे? कुठे जास्त आहे? 10 वेळा. ठीक आहे, 10 वेळा. ऑप्शन ई 10 असतं तर 10 टिक करायचं नाही. ही झाली आपली सिल्ली. 10 काय 10 वेळा आहे? 15 हे 10 वेळा आहे. हे मुद्दाम मी सिली वगैरे सांगतो ते तुम्ही लिही चला तुमच्या वहीमध्ये, म्हणजे तुम्ही ते अवॉइड करा पेपरमध्ये. 10 मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी 10 किती? 15 ची. ऑप्शन 15. चला मेन टाईप फॉर्म्युला. हे फॉर्म्युल्यावरती आहे. परत आला आपला क्लास इंटरवल. फॉर्म्युला खूप जरा किचकडे पाठ करून घेणार. त्याच्या अगोदर आपण फटाफट लिहून घेऊया. मीडियन किंवा मोड आलं आणि टेबल फॉर्मॅटमध्ये असेल तर सीएम कम्युनिटी फ्रिक्वेन्सी संचित वारंवारता लिहिणं गरजेचं आहे. चला पटापट लिहूया. हे तसं पहिल्या टेबलला 3 क्रॉसमध्ये ऍडिशन करा. 3 आणि 5 8 8 आणि 11 19 19 आणि 6 25 25 आणि 5 30. इथपर्यंत झालं. ठीक आहे. आता आपण एकदा फॉर्म्युल्यावरती नजर टाकूया. मी इथे वेगळ्या पेनने फॉर्म्युला लिहितो. फॉर्म्युला कसा लिहायचा? 10 10 10 10. फॉर्म्युला मी ट्रिक सांगतो कसं करायचं. 10 10 बरोबर. 10 किती वेळा लिहिलंय रे? 2 वेळा. इथे पण 2 वेळा. इथे छोटासा 2 लिहायचा. ठीक आहे. 10 10 10 किती वेळा लिहिले? 2दा. म्हणजे मागे 2 मोठा, पुढचा 2 छोटा. चला L प्लस F1 मायनस F0 भागिले F1 मायनस F0 मायनस F2 गुणिले H. बघा 10 10 काय केलं मी? F1 F0 F1 F0 F1 F0 F2 F1 F0 F2 आणि पुढे 2. चला फॉर्म्युला आपण लक्षात ठेवला. कसा ठेवला? 10 10 2दा लिहिले म्हणून पुढे 2 मागे 2. पहिला 2 पुढे लिहायचा. चला आता हे F1 F0 हे काय लिहिलंय सांगतो. सगळ्यात जास्त मोड कसा काढतो? ज्याची फ्रिक्वेन्सी जास्त तो मोड. सगळ्यात जास्त फ्रिक्वेन्सी कोणाची? 11ची. हा आपला मोड आपला कुठे? 140 ते 150 मध्येच लाय करणार. ठीक आहे. चला एवढं कळलं. हा आपला F1 अगोदरचा म्हणून F0 नंतरचा म्हणून F2. दॅट्स इट. एवढंच आहे. ह्याच्यामध्ये कम्युनिटी फ्रिक्वेन्सीचा काही संबंध नाही. संबंध ऍक्च्युली नसती काढली तरी चाललं असतं. ठीक आहे. L1 आपला काय आहे? इरेजर करतो, रफ करतो, डायरेक्ट L1 टाकतो. ही असते लोअर लिमिट, ही असते आपली वेट. लोअर लिमिट 140 प्लस F1 काय? 11 वजा F0 5 भागिले 2 F1 22 भागिले वजा F0 काय? 5 वजा F2 काय? 6. विथ क्लास विथ काय? 140 ते 150 मध्ये किती अंतर आहे? 10. चला आता फटाफट आपण कॅल्क्युलेशन करूया. प्लस 11 वजा 5 6 आणि हे -6 -5 11 22 मधून 11 गेले. ठीक आहे. कॅल्क्युलेशन
बघा ह्याला मी 11 करतो किंवा 10 करतो, अप्रॉक्स मध्ये आन्सर पाहिजे. ह्याला मी समजा 10 केलं, 10चा 10 कट झाला, 140 प्लस 6 146. 146च्या आसपास आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, 146च्या आसपास आपलं उत्तर असणार आहे. आपण हे 10 केलं त्याच्यामुळे उत्तर आपलं जरा जास्त आलं. इथे 11 केलं असतं तर उत्तर कमी आलं असतं. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय, हाच क्वेश्चन आहे. चला हा फॉर्म्युला आहे, स्क्रीनशॉट घ्या. आपण काय केलं, कसं लिहिलं ते सांगतो. चला मी परत एकदा रिवाइज करतो. हा ह्याची मोड जास्त आहे म्हणून हा F1, त्याच्या अगोदर F0, F2, L आणि ह्या दोघांमधलं अंतर आहे H, जे आहे 10. फॉर्म्युलामध्ये ज्या सगळ्या टर्म्स असतात कशा काढायच्या ते फटाफट सांगितलं आहे, पण काही गरज नाही आपल्याला काढायची. कसं ते तुम्हाला सांगतो. मला समजा फॉर्म्युला मी विसरलो, माझ्याकडे एक्झाममध्ये फक्त 10 ते 15 सेकंद आहेत आणि मला एक काहीतरी अटेम्प्ट घ्यायचा आहे, चान्स घ्यायचा आहे, तर मी कसा घेऊ शकतो. येणारं उत्तर आपलं 140 ते 150 मध्ये पाहिजे. 140 ते 150, 140 ते 150 हे दोन कट. काय करू, 143 मारू का 145 मारू, कसं मारायचं बघ. 140 ते 145 मी दोन कट केले, परत 145 ते 150. काय करू, या पहिल्या गटातलं उत्तर येऊ शकतं किंवा दुसऱ्या गटातलं येऊ शकतं. चेक करायचं कुठली जास्त फ्रिक्वेन्सी जास्त आहे. मोठा अंक कुठे आहे, 6. येणारं उत्तर 145 ते 150 मध्ये असेल. 145 ते 150 मध्ये कुठलं अंतर आहे, चला विदाउट फॉर्म्युला, विदाउट पेन आपण हे आन्सर मारू शकतो. चला या तुमच्या एक्झामसाठी बस आहे, मोर दॅन इनफ. एवढंच करा, मॅक्झिमम टाइम रिवाइज करा, तुमचं होऊन जाईल. आपल्या व्हिडिओला आवडला असेल तर लगेच लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. तुम्ही व्हिडिओ शेअर केला तर मी अशाच नवनवीन प्रकारचे व्हिडिओ आणायला मला मोटिवेट फील होईल. चला थँक्यू. न चुकता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.